डिफेन्स एक्सपर्ट बोलतायत, तिकडे जाऊया थेट. The Pulwama will be retaliated and Pakistan will have to pay a heavy price. So this is the action or it's just the beginning? It is a beginning, but the well begin is a half done. I can say that. सर हिंदी में भी जानना चाहेंगे, जिस पिछले कुछ दिनों से तनाव लगातार बढ़ रहा था सेना के ऊपर, सरकार के ऊपर कार्रवाई का, आज सुबह तड़के भारतीय वायुसेना के 12 मिराज विमान गए हैं और पाकिस्तान के बालाकोट सेक्टर में उन्होंने बमबारी करके एक पूरे कैंप को ध्वस्त किया, जैसी खबरें आ रही हैं. क्या कहेंगे इसको? मैं देखिए, ये न्यूज़ तो मैंने पढ़ी है और देख रहा हूँ टीवी के ऊपर, बट ऑफिशियल कंफर्मेशन तो अभी तक आया नहीं है. बट हो सकता है कि जिस टाइम ये जो कार्रवाई हुई है, मान लीजिए कि बालाकोटा या चटोई और मुजफ्फराबाद, वहाँ तो एक्सट्रीमिस्ट के तड़ होते हैं और वेल इन्फॉर्म ऑल दिस डाटा तो हम कलेक्ट करते. उड़े मिराज 2000 और 3:30 बजे से जाकर तीनों ठिकानों पे उन्होंने हजार किलो के बम जो हैं वो गिराए हैं और पूरा इलाका जो टेररिस्ट का था उनको कैंपों का नेस्तो नाबूद कर दिया है, ख़त्म कर दिया है. और पाकिस्तान को बता दिया गया है कि जो भारत कहता है वो करता है. आगे भी क्या इस तरह की स्ट्राइक होने की उम्मीद है, क्योंकि अभी और भी बचे हैं वहाँ पे काफी, और पाकिस्तान का रिएक्शन कैसा है? देखो, ये एक ऐसी विधि है जिसका मुख्य इरादा था कि पाकिस्तान को बताना कि पाकिस्तान जाग जाओ, हमारे साथ मत टकराओ, अगर ऐसा करते रहोगे तो मुंह की खाओगे. पहले मुकर गए थे जब हमने सर्जिकल स्ट्राइक की थी, और अभी जो नया ट्वीट आया है उसमें भी मुकरते लग रहे हैं. हाँ, और साफ कह रहे हैं कि नहीं जी, भारत के कुछ जहाज जो हैं उन्होंने बॉर्डर का LOC क्रॉस की थी, और जब हमने हवाई जहाज़ों के पीछे भेजे तो वो बम जो हैं खुले में फेंक के चले गए. इसका मतलब वो मुकर गए कि कुछ नुकसान हुआ है, क्योंकि वो समझते ही नहीं है कि जो टेररिस्ट उनके हैं, उनका तो एक खुराक है, एक वो मसाला है जिसको वो इस्तेमाल करते हैं. ना उनको वो इंसान समझते हैं और ना ही वो समझते हैं कि हमें इनको बचाना है, इनकी कुछ सेफ्टी करनी है. और ख़ास करके जिस तरह से पाकिस्तान इंटेलिजेंस एजेंसी इनको इस्तेमाल करती है, आर्मी इस्तेमाल करती है, वो अपने आप को बचाना चाहती है. और इसको ऐसे ही सबक मिलता रहेगा पाकिस्तान आर्मी को, जनरल बाजवा को, कि उनको सुधरना ही पड़ेगा और कोई चारा है ही नहीं है. ये काफी है कर्नल साहब की, और भी स्ट्राइक होनी जरूरी है, और भी कार्रवाई होनी चाहिए. देखो, ये जो स्ट्राइक है ये सैंपल है, और इससे अभी एक बात ही नहीं हो सकता है कि पाकिस्तान दोबारा कुछ कार्रवाई करने की कोशिश करे, जिसके लिए हमें फिर कुछ ना कुछ जरूर करना पड़ेगा. ये 1000 पाउंड दूसरे किलो के बम जो फेंकने और पूरा इलाका ख़त्म कर देना, ये कोई छोटी चीज़ नहीं है. लेज़र गाइड से बम फेंके गए हैं, ठीक निशाने पे लगे हैं. 200 से 300 टेररिस्ट ख़त्म हुए हैं. ये कोई छोटी बात नहीं है. और हमारे 40 गए हैं तो हमने भी उनका 5 गुना बदला लिया है. हमें पहले 4 गुने का हुक्म हुआ था जब हम बॉर्डर पे होते थे, अभी 5 गुना से 6 गुना तक इन्होंने बदला ले लिया है. लेकिन इससे हम इनको एक सबक दिया है कि ऐसा मत करें. करेंगे तो और भी ऐसा करने के लिए तैयार हैं. हमारे सारी डिफेंसेस जो हैं उनको अलर्ट कर दिया गया है, सारी सेनाएं अलर्ट हैं और तैयार हैं कि पाकिस्तान कोई और ऐसा करने की कोशिश करेगा तो बहुत बड़ी मार खाएगा. ये तो अभी छोटी सी मार, छोटा सा झटका उसको दिया है. आपको क्या लगता है की पाकिस्तान बार डिफेन्स एक्सपर्ट ज्यांची प्रतिक्रिया आता आपण पाहत होतो, आता सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइक विषयी सविस्तर चर्चा केली आहे, ती पाहणार आहोत. रोल. भारताच्या हवाई दलांनी केलेल्या कारवाईनंतरनं या संदर्भात आता नेमकं काय झालं
कशा पद्धतीचे पुढचे गणितं होऊ शकतात आणि एकूणच या सगळ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होऊ शकतो या संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करायला आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत. सर काय तुमची पहिल्यांदा प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा पुलवामाची घटना, त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या दोन्ही देशांकडनं, पाकिस्तान असेल किंवा भारत असेल, या दोघांकडनं आलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया, त्या पण तिथल्या देशांच्या पंतप्रधानांच्या, आणि आजची घटना. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची घटना आहे. थोडंसं ही घटना अपेक्षित अशा स्वरूपाने होती, परंतु नेहमीच अशा स्वरूपाच्या एअर स्ट्राईकमध्ये किंवा अशा स्वरूपाचं ज्याला आपण सर्जिकल एअर स्ट्राईक म्हणतो याच्यामध्ये एक सरप्राईजचा एलिमेंट असतो. आणि याचं कारण असं आहे की यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरचं इंटेलिजन्स गॅदरिंग करावं लागतं. म्हणून पंतप्रधानांनी जे आपल्या सैन्याला पूर्ण अधिकार दिले होते त्यानंतरच आपण असं बघतो की या संदर्भामध्ये तयारी ही सुरू झालेली होती. यावेळेला आपण ग्राउंड लेवलचा सर्जिकल स्ट्राईक करणार नव्हतो. याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला आपण उरीच्या हल्ल्यानंतर ग्राउंड लेवलचा सर्जिकल स्ट्राईक केलेला होता, परंतु यावेळेला पाकिस्तान निश्चितपणे अशा स्वरूपाच्या तयारीमध्ये असण्याची शक्यता होती की आपण जर ग्राउंड लेवलचा केला असता तर कदाचित पुन्हा एकदा आपल्या सैन्यांना म्हणजे त्यांच्याकडनं पकडलं जाणं वगैरे अशा स्वरूपाची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण यावेळेला एअर सर्जिकल स्ट्राईकचा निश्चितपणे अत्यंत उत्तम ऑप्शन हा आपल्याकडे उपलब्ध होता. आणि एअर सर्जिकल स्ट्राईकमध्ये पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2च दिवसानंतर आपल्या हवाई सामर्थ्याचं प्रदर्शन आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सुखॉय, जाग्वार असेल, मिरागसारखे आपले जे लढाऊ विमान आहेत त्याच्यामधनं आपण लेझर गायडेड बॉम्ब अटॅक कशा पद्धतीने करू शकतो आणि ज्याला प्रेसिजन अटॅक असं म्हणतात की बरोबर त्या लक्ष्यालाच आपल्याला कसं साधता येईल त्या संदर्भातली क्षमता ही भारताकडे आहे. त्यामुळे त्या क्षमतेचा आपण उत्तम पद्धतीने उपयोग केलेला आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाचा बाब आहे की 2 गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागणार होती आणि ज्याची काळजी आपण घेतलेली आहे. एक म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे एरियल सर्जिकल स्ट्राईक करता त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं की आपण बरोबर त्याच लक्ष्याला केंद्रित किंवा टार्गेट केलं पाहिजे. त्यामध्ये निष्पाप नागरिक मारले जाता कामा नये किंबहुना इतर संपत्तीचं नुकसान देखील होता कामा नये. म्हणून इंटेलिजन्स गॅदरिंग किंवा इंटेलिजन्स इनपुट घेणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि जे गेले 10 दिवस झाले ते इंटेलिजन्स इनपुट्स घेण्याचं काम चाललेलं होतं. दुसरं म्हणजे आपण अत्यंत उत्तम पद्धतीने अत्यंत व्यवस्थित विचार करून हा जाणीवपूर्वक LOCवरती केलेला अटॅक आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर तो आपण पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेरेषेवरती केला असता तर कदाचित मग असे क्वेश्चन्स युनायटेड नेशनमध्ये रेज होणं किंवा एखाद्या वॉर ॲग्रीमेंटचं भंग होणं असे प्रकार घडू शकतात. परंतु हा LOCवरती केलेला असल्यामुळे याच्यामध्ये वॉर एस्केलेशनच्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या अत्यंत कमी आहेत. हा एक बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की यामध्ये आपण एक बाब लक्षात घेणं गरजेचं की जो जैश ए मोहम्मदचा बालाकोटमधला टेररिस्ट कॅम्प होता की जो त्यांचं महत्त्वाचं ट्रेनिंग सेंटर आहे जिथं जवळपास 200 ते 250 दहशतवादी प्रशिक्षण घेत होते या संदर्भातली अत्यंत उत्तम माहिती ही भारताकडे होती. त्यामुळे त्यालाच प्रॉपरली टार्गेट केलं गेलेलं आहे आणि तो अख्खा तळ जो आहे तो उद्ध्वस्त केला गेलेला आहे. त्यामुळे जैश ए मोहम्मदचं कंबरड आपण मोडलं आहे हे आपल्याला म्हणायला निश्चितपणे स्कोप आहे. आणि याच्यात पाकिस्तान हा ॲज युज्युअल स्टेट ऑफ डिनायलमध्ये आहे. त्यामुळे आता असा जो प्रश्न उपस्थित केला जातो की याच्यामुळे युद्ध होण्याची शक्यता आहे का, तर मला वाटत नाही. कारण जर पाकिस्तानने हा अटॅक मान्य केला असता तर कदाचित पाकिस्तानकडनं रिस्पॉन्सची शक्यता होती. पाकिस्तानच्या स्टेट ऑफ डिनायलमध्ये असल्यामुळे असं काही घडलेलंच नाही आहे, आम्ही हल्ला परतावून लावलेला आहे अशीच पाकिस्तानकडनं रिस्पॉन्स आलेला असल्यामुळे मला असं वाटत नाही की वॉर एस्केलेट होईल. आपण आपला पर्पज मात्र सॉल्व्ह केलेला आहे. सर या सगळ्या गोष्टींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होईल? कारण की यापूर्वीच US ने आपल्याला सगळी पार्श्वभूमी सांगितली होती. US आपल्या पाठीशी उभं राहिलं होतं. चायनाची भूमिका वेगळी मात्र होती. तर या सगळ्या 2 पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ह्या 2 जे मोठे देश आहेत, राष्ट्रीय महत्त्वाचे रोल निभावणारे आहेत, त्यांची भूमिका काय असेल या सगळ्या गोष्टींनंतर? कारण की पाकिस्तानकडनं सुद्धा आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एक लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची काही वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच ही गोष्ट स्पष्ट केलेली होती की भारताला स्वयंरक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं होतं की भारत एखाद्या मोठा स्ट्राईक करण्याच्या तयारीमध्ये देखील आहे. आणि एक आपल्याला बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जो पाठ केलेला आहे हा LOCवरती केलेला असल्यामुळे याच्यातनं युनायटेड नेशनमध्ये याची रिपरकेशन्स होतील किंवा तक्रारी होतील असा अजिबात हा भाग नाही आहे.
आपण याची संपूर्णपणे काळजी घेतलेली आहे. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला अशा प्रकारचा मेसेज हा पाकिस्तानला देणं अत्यंत गरजेचं होतं. कारण आत्तापर्यंत काय व्हायचं की 1998 नंतर पाकिस्तान या इम्प्रेशनमध्ये होता किंवा या मानसिकतेमध्ये होता की आपण दोन्ही देशांकडे अण्वस्त्र असल्यामुळे भारताने जर असा स्वरूपाचा सर्जिकल स्ट्राईक केला तर आम्ही न्यूक्लिअर वेपन्सनी भारताला प्रत्युत्तर देऊ. त्यामुळे याला आम्ही सायकोलॉजिकल रिस्ट्रेन असं म्हणतो. त्या भारत ह्या सायकोलॉजिकल रिस्ट्रेनमध्ये होता. म्हणून भारत अशा प्रकारे दहशतवादी हल्ले भारतात सातत्याने होते. तरी देखील भारत त्याला ज्याला आपण म्हणावा अशा प्रकारचा ॲग्रेसिव्ह किंवा ऑफेन्सिव्ह असा रिस्पॉन्स भारताकडनं येत नव्हता. परंतु उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जो आपण ग्राउंड लेवलचा सर्जिकल स्ट्राईक केला, या ग्राउंड लेवलच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आपण त्या सायकोलॉजिकल रिस्ट्रेनमधनं बाहेर आलो. आणि तो सायकोलॉजिकल रिस्ट्रेनमधनं आपण बाहेर आल्यामुळे आपण आता पाकिस्तानला मेसेज देतो की तुमच्याकडनं, तुमच्या पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडनं आमच्यावरती अशा स्वरूपाचा हल्ला झाला, तर तुम्हाला आम्ही अशाच पद्धतीच्या एअर स्ट्राईकनी, ग्राउंड सर्जिकल स्ट्राईकनी आम्ही तुम्हाला डॅमेज करत राहणार. त्यामुळे हा पाकिस्तानला जो कडक मेसेज आहे, तो कडक मेसेज कम्युनिकेट करण्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याला यश आलेलं आहे. आणि इम्रान खान हे गेल्या 3-4 दिवसांमध्ये आपण बघत असं अत्यंत कन्सिलेटरी स्टँडमध्ये आहे. ते समजूतदारीची भाषा बोलत आहेत. ते म्हणतात मला एखादी संधी द्या, मला एक चर्चेची संधी द्या, आम्ही त्यांच्यावरची चौकशी करू, त्यांना आम्ही शिक्षा करू. ही जी भाषा पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे येत होती, गेल्या आठवड्याभरामध्ये 10 दिवसांमध्ये भारत ज्या पद्धतीने सर्वसमावेशक धोरण बनवून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न करत होता, त्या कोंडीचंच हे उत्तर आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरलेला होता, पाकिस्तान हादरलेला होता. आणि आता हा डॅमेज दिल्यानंतर ते 10 वेळा विचार करतील पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा पुलवामासारखा हल्ला आपण करायचा की नाही. पण सर, प्रत्येक गोष्टीला ॲक्शन रिएक्शन हा या दोन्ही देशांमध्ये कायम राहिलेले आहेत. पुलवामातला आपण दिलेली ही रिएक्शन आहे, पण यावर परत एकदा ॲक्शन रिएक्शन दिसून येईल याची शक्यता मला फार कमी वाटते. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की पाकिस्तान हा स्टेट ऑफ डिनायलमध्ये आहे. पाकिस्तान हे ॲक्सेप्टच करत नाही आहे. पाकिस्तानकडनं जे ट्विट आलेलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांचं असं म्हणणं पडलं की असा एअर स्ट्राईक आम्ही परतावून लावला. त्यांना मुझफ्फराबादमध्ये बॉम्ब टाकायचा होता, परंतु तो बालाकोटच्या आसपासच, म्हणजे त्यांना अलीकडेच तो करावा लागला, आम्ही तो परतवून लावला, अशा स्वरूपाचे ट्विट किंवा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं आलेला असल्यामुळे पाकिस्तान जोपर्यंत हे ॲक्सेप्ट करत नाही की हो आमच्यावरती म्हणजे LOC क्रॉस झालेली, आमच्यावरती अशा स्वरूपाचा हल्ला झालेला आहे, हे जोपर्यंत पाकिस्तान ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत वॉर एस्केलेशनला पॉसिबिलिटीज नाही आहेत. त्यामुळे पाकिस्तानला प्रथमतः हे ॲक्सेप्ट करावं लागेल की हो आमच्याकडे हा हल्ला झाला, डॅमेज झाला, 200-250 लोक मेले, अशा प्रकारे केला. परंतु पाकिस्तान हा नेहमी नॉन स्टेट ॲक्टरपासून स्वतःला वेगळं काढत गेला. ते असं म्हणतात की जैश ए मोहम्मदला आपापलं अस्तित्व आहे, ते त्यांच्या पद्धतीने करतात, त्यात आमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्यामुळे त्यांना जर त्यांनी असं सांगितलं की आमचे नागरिक गेलेत, असंही ते म्हणू शकत नाही आहेत, कारण ते जैश ए मोहम्मद हे तुमचेच लोक आहेत असं हे इकडनं येतं. त्यामुळे पाकिस्तानची एक प्रकारे कोंडी झालेली आहे. तर मला वॉर एस्केलेशनची पॉसिबिलिटी फार कमी वाटते. तर शेवटचा प्रश्न, जैश ए मोहम्मद सारख्या संघटनांवर अशा स्वरूपाचे हल्ले किती परिणामकारक ठरतील? कारण की त्यांची मुवमेंट्स, त्यांची कार्यपद्धती ही खूप वेगळ्या लेवलची आहे. प्रत्येक देशांमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने हे स्प्रेड झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्यावर पुढचे काही परिणाम होतील का? एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की जैश ए मोहम्मद ही 2001 अस्तित्वात आलेली संघटना आहे. 2001 भारतीय संसदेवरचा हल्ला असेल, जम्मू आणि काश्मीर असेंब्लीवरचा हल्ला असेल, त्यानंतर आपण असं बघतो की पठाणकोटवरचा हल्ला असेल, आत्ताचा पुलवामाचा हल्ला असेल, अशा अनेक हल्ल्यांमध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचा हात होता. ही संघटना अनेकदा नाव बदलती. या संघटनेवरती अनेकदा फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी पाकिस्तानवरती दबाव टाकलेला आहे की यांना तुम्ही जेरबंद करा किंवा यांच्यावर नियंत्रण आणा. हे वेगवेगळ्या नावाने पुढे येतात. त्यामुळे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की यांचा जो करता करविता आहे तो म्हणजे पाकिस्तानचं लष्कर आहे, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना IS आहे. त्यामुळे उद्या जैश ए मोहम्मद बाजूला गेलं तर त्याच्या नावाची आणखीन एखादी दुसरी संघटना येऊ शकते. त्यामुळे आपल्याला आपलं मूळ लक्ष हे राहणं फार गरजेचं आहे की आपण पाकिस्तानला त्यांच्या लष्कराच्या प्रभावातनं कसं मुक्त करू शकतो. आणि जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कर हे परराष्ट्र धोरणाच्या आणि संरक्षण धोरणाच्या केंद्रस्थानी आहे तोपर्यंत अशा संघटनांना ते मदत करत राहतील. उद्या जैश ए मोहम्मदला बाजूला सारल्यानंतर लष्कर ए तैयबा पुढे येऊ शकते किंवा त्या नावाच्या आणखीनही अनेक संघटना या पाकिस्तानमध्ये सक्रिय, जे डॉर्मंट आहेत ते आता नंतर सक्रिय होतील. त्यामुळे मला असं वाटतं की आपण पाकिस्तानला लॉंग टर्ममध्ये आयसोलेट करणं, पाकिस्तानच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध जसे उत्तर कोरियाच्या विरुद्ध लावले गेलेत, इराणच्या विरुद्ध लावले गेलेत, तसे आर्थिक निर्बंध पाकिस्तानच्या विरोधामध्ये कसे लावले जातील या दृष्टिकोनातून विचार करणं, पाकिस्तानची पाणी कोंडी करणं, पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणं आणि जेणेकरून पाकिस्तानच्या जनतेमध्ये पाकिस्तानच्या लष्कराविरुद्धच राग निर्माण होईल अशा दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे लॉंग टर्म स्ट्रॅटेजीमध्ये, असं मला वाटतं. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.